Dear students, today we will see mind mapping. This portion of the question paper, the activity sheet, has not been covered yet. So we have to see this portion seriously. Why? Because it is compulsory. There is no option for mind mapping. This activity appears in question number 2C. Okay, question number 2. In question number 2A, you will find an extract which is unseen, and you have to solve the questions, the activities on this paragraph. In question number 2B, there will be summarization of on this unseen passage, and in 2C, there will be mind mapping. It is purely different one. It doesn't relate, it has nothing to do with the passage, unseen passage given in question number 2A. Okay, clear झालं एवढं? हा क्वेश्चन नंबर 2C माइंड मॅपिंग वरती बेस्ड क्वेश्चन आहे. ठीक आहे, याचं अनसीन पॅराग्राफशी काही घेणं देणं नाही. हा प्युअरली वेगळा क्वेश्चन येणार आहे तुम्हाला, पण त्याला क्लब केलेला आहे क्वेश्चन नंबर 2 सोबत. याच्या मागचं कारण काय आहे पेपर सेट करणाऱ्यांचं मला काय एक्झॅक्टली सांगता नाही येणार, बट क्वेश्चन नंबर 2C ला माइंड मॅपिंग येते, आपलं पक्क लक्षात ठेवायचं. In this activity, we have to develop the mind mapping design with the help of our ideas and thoughts about given topic. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एखादा टॉपिक देण्यात येईल आणि त्या टॉपिक डोक्यात घेऊन तुम्हाला माइंड मॅप तयार करायचा आहे. आपले स्वतःच्या आयडियाज, आपले स्वतःचे थॉट्स त्याच्यामध्ये व्यवस्थित त्या टॉपिकशी रिलेटेड असलेले थॉट्स त्याच्यामध्ये टाकून. तर हे सगळी भानगड काय आहे, हा सगळा प्रकार काय आहे, काय कसं करायचं माइंड मॅपिंग, ते आपण पाहूया स्टेप बाय स्टेप. असं एकदम पहिल्यांदा सांगितल्याबरोबर काही कळणार नाहीये ही गोष्ट, पण हळूहळू शुअरली कळेल. सोपी गोष्ट आहे. 3 मार्क्स साठी हा क्वेश्चन येतो. माइंड मॅपिंग विल अपियर फॉर 3 मार्क्स. इथपर्यंत कळलं? आता व्हॉट इज माइंड मॅपिंग? Mind mapping is arranging ideas or thoughts in proper order through graphical representation, such as various shapes like balloons, circles, lines, boxes, etc. आता इथे छोटीशी डायग्राम पण काढून दाखवलेली आहे, एक डिझाईन काढून दाखवलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला टेंटेटिव्हली कळेल हे की ही मेन आयडिया मोठ्या रेक्टँगल मध्ये मेन आयडिया तुम्हाला दिसते. या मेन आयडिया ज्या छोटे छोटे पॉइंट, त्याचे जे मेन पॉइंट्स आहेत त्याला ब्रांच करायचं असं, आणि त्या मेन पॉइंटचे पुन्हा सब पॉइंट्स असतील त्याला पुन्हा ब्रांचिंग करूया आपण. अशा पद्धतीनं सगळ्यात सेंटरला मेन टॉपिक, ज्या टॉपिक बद्दल आपल्याला बोलायचं आहे, आणि त्याच्या बाजूनी आपल्याला त्याच्यातून निघालेले जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स लिहायचे. त्या महत्वाच्या पॉइंट्स मधून अजून काही सब पॉइंट्स निघत असतील, निघतातच नॉर्मली, ते सब पॉइंट्स त्याच्यानंतर लिहायचे. हे सगळं करत असताना हे जे फॉर्म्स आपल्याला वापरायचे आहेत, हे फॉर्म्स आपण कोणतेही घेऊ शकतो. जसं बलून डायग्राम पण तयार करता येऊ शकेल, किंवा नुसते सर्कल्स किंवा नुसते चौकोन आपल्याला घेता येतील, है ना. त्याला एका चौकोनाला दुसऱ्या चौकोनाशी आपण लाईननी किंवा एखाद्या ॲरोनी आपण लिंक करू शकतो. ठीक आहे, बॉक्सेस वगैरे, किंवा कॉल आउट्स पण असतात पहा, की कोण बोललंय तसं असं चिन्ह दाखवतात त्याच्यामध्ये. सो these are various shapes, these are various ways by means of which we can graphically represent the ideas and thoughts. ठीक आहे, माइंड मॅपिंग समजलं का तुम्हाला? काय आहे, आपल्या डोक्यामध्ये पर्टिक्युलर एखाद्या सब्जेक्टच्या जेवढ्या काही वेगवेगळ्या आयडियाज असतात ना, त्या सगळ्यांना व्यवस्थित अरेंज करून लिहायच्यासाठी म्हणून माइंड मॅपिंगचा वापर केला जातो.
Now this is one more way to represent our ideas and emotions or thoughts given in the activity. Okay, the shape is there, and from that shape some 3 points are emerging, and we have written all these 3 points on the right of the main topic, Sir Ken Robinson claims वगैरे. ही डायग्राम तुम्हाला तुमच्या टेक्स्ट मध्ये सुद्धा पाहायला मिळते. टेक्स्ट मधूनच घेतलेली डायग्राम आहे. ही कशासाठी दिली इथे? अ काइंड ऑफ शेप, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कुठलाही शेप निवडू शकता एक्झॅक्टली. फक्त प्रेझेंटेशन त्याचं जे काही करायचं ते व्यवस्थित करायचं, बस एवढं लक्षात ठेवायचं. आता आपण पाहू आपल्या क्वेश्चन, आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेली एक वन मोर डायग्राम अँड वन मोर ऍक्टिव्हिटी ऑन माइंड मॅपिंग. त्याच्यावरून तुम्हाला जवळपास तुमची आयडिया क्लिअर होईल, बरीचशी क्लिअर होईल. आता ही ऍक्टिव्हिटी बघा काय म्हणते, कंप्लीट द गिव्हन ब्लँक स्पेसेस ऑर बलून्स with your ideas in the figure that describes your basic preparation for the HSC board examination. Also complete the activity that follow. आता अशा टाइपचीच ऍक्टिव्हिटी तुम्हाला येईल जवळपास की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक टॉपिक देण्यात येईल. जसा इथे टॉपिक दिलाय पहा की दॅट व्हॉट आयडियाज यू हॅव टू राईट. You have to write the ideas that describes your basic preparation for the HSC board examination. जी बेसिक प्रिपरेशन आहे आपली, ती प्रिपरेशन कशी करणार, आपण काय काय करणार त्याच्यासाठी, त्याची एक माइंड मॅपिंग डायग्राम तयार करायची आहे आपल्याला. जसं इथे त्यांनी मधात सेंटरला तो मेन पॉइंट घेतला, कोणता, प्रिपेअरिंग फॉर दी HSC बोर्ड एक्झामिनेशन. आणि त्याच्यातली एक आयडिया त्यांनी आपल्याला एक गाईडलाईन म्हणून दिली. जसं इथे लिहिलं, थरो रीडिंग ऑफ ऑल टेक्स्ट बुक्स, सगळ्या टेक्स्ट बुक्सचं थरो संपूर्ण रीडिंग असं त्यांनी आपल्याला दिलं. आता असंच अजून कोणतं कोणतं प्रिपरेशन आपल्याला करता येईल ते इथं बाकी उरलेले जे 1 2 3 4 5 6 अँड 7 असे 7 वेगवेगळ्या वेज ऑफ प्रिपरेशन आपल्याला इथे मांडायचे. आता विचार करायचा आपण कशी कशी प्रिपरेशन केली जाऊ शकेल, है ना. सेकंड पोझिशनला आपण असंही म्हणू शकतो दॅट टेकिंग नोट्स ऑफ इम्पॉर्टंट डिटेल्स फ्रॉम द टेक्स्ट बुक्स, है ना. टेक्स्ट बुक मधले इम्पॉर्टंट नोट्स काढणे. त्याच्यानंतर आपण ज्या नोट्स काढल्या आहेत त्याचं रिव्हिजन करणे, थर्ड रिव्हिजन ऑफ ऑल द सब्जेक्ट्स. त्याच्यानंतर छोटे चॅप्टर वाईज ज्या टेस्ट असतील त्या टेस्ट आपण सॉल्व करणे, है ना. त्याच्यानंतर आपण म्हणू शकू की जर काही डाऊट असेल कुठे तो डाऊट क्लिअर करणे टीचर्स कडून किंवा बुक्स मधून, आहे की नाही. किंवा आपला याच्यातला जो काही वीकर एरिया आहे तो वीकर एरिया शोधणे, त्याला स्ट्रेंथन करणे. त्याच्यानंतर आधीच्या बोर्डाचे जे पेपर्स, प्रिव्हियस इयरचे जे पेपर्स आहेत त्या पेपर्सला पुन्हा सॉल्व करणे अँड गेट देम चेक फ्रॉम द टीचर, है ना. अजून एक महत्वाचा मुद्दा, हे सगळं करत असताना वी डोंट हॅव टू स्किप और ओव्हरलुक टुवर्ड्स अवर हेल्थ. आपली हेल्थ, आपली मेंटल सिच्युएशन हे व्यवस्थित लक्षात घेणे, है ना, त्याची काळजी घेणे. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. अशी आपण आपल्या डोक्यामध्ये, आता हेच पॉइंट्स असतील का नाही, जेवढे विद्यार्थी असतील त्यांच्या डोक्यामधल्या प्रिपरेशनच्या कल्पना वेगवेगळ्या असतील ते तसे लिहू शकतील. सो इट इज ओपन एंडेड. ओके, याचं काही फिक्स आन्सर नसणार आहे, लक्षात ठेवजा तुम्ही. हा, so but the way you present your ideas and thoughts, that will be given marks. याचे मार्क्सच तसे आहेत. कसे मार्क्स राहणार आहे की तुमचे जे कंटेंट तुम्ही मांडणार आहात तिथे
त्याला 2 मार्क राहणार आहे. त्या प्रेझेंटेशनला 1 मार्क राहणार आहे. तुम्ही काय प्रेझेंट करता. कंटेंट कोणते, दिलेला जो टॉपिक आहे त्या टॉपिकशी रिलेटेडच कंटेंट तुम्ही लिहिताय की नाही, की भलतेच लिहिता त्याला मार्क मिळणार नाही, रिलेटेड असेल तर मार्क्स मिळतील. असं ओपन एंडेड आहे. म्हणजे यू हॅव टू थिंक अँड राईट. बस इतकं सोपं काम आहे. समजलं का एवढं? ओके. आता आपण एक्झॅक्टली कशा टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो, कारण अजून काही गाईडलाईन नाही किंवा काही नाही, पण तरी वी कॅन गेस. आपल्याला जे टेक्स्टमध्ये दिलेलं आहे त्या टेक्स्टमधल्या क्वेश्चनचा आपण आधार घेऊ शकतो आणि असा क्वेश्चन परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही असं मला वाटतं. ठीक आहे, आपण पाहूया तो क्वेश्चन. सो असा प्रश्न आपल्याला परीक्षेत येऊ शकतो. जसं ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन माइंड मॅपिंग ही अशी येऊ शकते. कशी? डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम और डिझाइन टू शो द डेव्हलपमेंट इन युअर पर्सनॅलिटी सीन within yourself in the last 5 years. Now you can take the help of the following points in order to develop each of them into further branches. आणि खाली त्यांनी सपोर्टिंग आपल्याला काही पॉइंट्स दिलेले आहेत. हा क्वेश्चन यू विल फाइंड ऑन पेज नंबर 146. A3 ऍक्टिव्हिटी आहे. ह्या टाईपची ऍक्टिव्हिटी आपल्याला येऊ शकते अशी. म्हणजे हा माइंड मॅपिंग वरचा क्वेश्चन कसा बनेल तर हा असा बनू शकतो असं मला वाटतंय. ठीक आहे. काय काय करतील ते की डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाइन टू शो द मग इथं टॉपिक दिलं त्यांनी, द डेव्हलपमेंट ऑफ युअर पर्सनॅलिटी सीन विदिन युअर सेल्फ इन द लास्ट 5 years. मागल्या 5 वर्षामध्ये तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये जो डेव्हलपमेंट झालेला आहे त्या डेव्हलपमेंट दर्शवणारा एक माइंड मॅपिंग फ्रेम तुम्ही तयार करा. एक डिझाईन तुम्ही तयार करा. आता हे डिझाईन तयार करताना तुम्ही कोणता आकार वापरता दॅट इज फ्री. काहीही वापरा. म्हणजे बलून डायग्राम वापरा की नुसते सर्कल्स वापरा की बॉक्सेस वापरा, है ना. इट इज अप टू यू. त्याला काही असं फिक्स हे नाहीये की नाही हेच वापरा असं काही नाही. मी पहा वेळेवरती काय सांगतो. नॉर्मली आपल्याला जे एक फ्री हँड असे ढगांच्या आकाराचे हे असतात की नाही, जसं आधीच्या याच्यात पाहिलं आपण, ते आपल्याला सोपं पडते. फक्त व्यवस्थित काढायचं, ते असं आचकट पिचकट नाही दिसलं पाहिजे. नाही तर मग सरळ सरळ चौकोन काढायचे, है ना. ते सोपे पडतात आपल्याला. आपलं टेक्स्ट आतलं किंवा आन्सर जसं आहे त्याच्यानुसार मग त्याला बाउंड करायचं. पण लक्षात ठेवा नुसतं असे ओपन सेंटेन्सेस लिहू नका. जसं मधात असं सेंटेन्स लिहिलं मग ते दांडी काढली मग तिकडे सेंटेन्स लिहिले असं एकदम रॉ तयार नका करू. प्रेझेंटेशनचा 1 मार्क गायब होईल. इन 3 मार्क आहे, त्याच्यातला एक प्रेझेंटेशन जर केलं तर 2च मार्क आहे. त्याच्यातही आपण जर काही गडबड केली तर ते मार्क बरोबर धड मिळणार नाही. हा हक्काचे मार्क तुम्ही गमवायचे नाही, म्हणून प्रेझेंटेशनकडे बरोबर लक्ष ठेवायचं. ठीक आहे. हा, तर हा असला क्वेश्चन आपल्याला माइंड मॅपिंग तयार करायची आहे. आणि टॉपिक कोणतं दिलेलं आहे की लास्ट 5 years मध्ये व्हॉट डेव्हलपमेंट इन युअर पर्सनॅलिटी कॅन बी सीन. ते तुम्हाला लिहायचं आहे, ते तुम्हाला फ्रेम करायचं आहे, त्याची डिझाईन काढून दाखवायची आहे. ठीक आहे. आता पहा हे कसं तयार करायचा प्रयत्न केला. याच्यामध्ये पॉइंट्स कोणते कोणते दिले? डेव्हलपमेंट इन फिजिक, सेल्फ लर्निंग प्रोसेस, कम्युनिकेशन स्किल, सोशल अवेअरनेस, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी. हे पॉइंट्स त्यांनी आपल्याला मदत म्हणून दिले. आणि तो काय म्हणतो माहिती आहे का, यू कॅन टेक द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स. या फॉलोइंग पॉइंट्सची हेल्प घ्या, आपण घ्यायचीच. इन ऑर्डर टू डेव्हलप ईच ऑफ देम इन टू फर्दर ब्रांचेस. यांना फर्दर ब्रांच म्हणजे इथून आपल्याला अजून आपला स्वतःचा थॉट, याच्याशी रिलेटेड थॉट जो आहे तो ऍड करायचा आहे. कसा? आता पहा मी नमुना दाखल तुमच्यासाठी साधा करून दाखवलेला आहे. याच्यापेक्षा चांगला तुम्हाला निश्चित करता येईल. पण एकदम सिंपल वेने आपण कसं डेव्हलप करू शकतो त्याचा एक नमुना तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला आहे. परीक्षेमध्ये एवढं जरी केलं तरी 3 मार्क मिळतातच आपल्याला. पहा कसं आहे. पहा आता जो महत्वाचा पॉइंट होता तो म्हणजे ज्याच्यावरती आपल्याला त्यांनी
माइंड मॅपिंग डेव्हलप करा असं म्हटलं होतं. तो पॉईंट कोणता होता? द डेव्हलपमेंट इन युअर पर्सनॅलिटी सीन विदिन युअर सेल्फ इन द लास्ट 5 years. तुम्हाला स्वतःमध्ये जे डेव्हलपमेंट आढळलं लास्ट 5 years मध्ये ते तुम्हाला मांडायचं होतं आणि पॉइंट्स तुम्हाला मदत म्हणून दिले गेलेले होते. मग मी काय केलं, जो महत्वाचा पॉइंट होता तो मधात टाकला. डेव्हलपमेंट इन माय पर्सनॅलिटी हे मधात टाकलं. हा मुख्य पॉइंट आहे. आणि मग जे 5 पॉइंट्स आपल्याला दिलेले आहेत ते 5 पॉइंट्स आपण इथे पहिल्यांदा लिहून घेतले. मी साधा म्हणजे एक सर्कल वापरला याच्यामध्ये, लिंक केला. आता पहिला पॉइंट डेव्हलपमेंट इन फिजिक, नंतर दुसरा पॉइंट सेल्फ लर्निंग प्रोसेस, तिसरा पॉइंट कम्युनिकेशन स्किल्स, चौथा पॉइंट सोशल अवेअरनेस, पाचवा पॉइंट फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी. हे पॉइंट्स मी असे बलूनमध्ये डिव्हाइड करून टाकले. आता तो काय म्हणतो, या प्रत्येकाला पुन्हा समोर तुम्ही तुमचे पॉइंट्स याच्यामध्ये ऍड करा, है ना. दॅट यू हॅव टू डेव्हलप ईच ऑफ देम. प्रत्येकाला तुम्हाला डेव्हलप करायचं आहे. आता आपण पहिला पॉइंट घेतला, डेव्हलपमेंट इन फिजिक. फिजिक म्हणजे आपलं शरीर, फिजिकल डेव्हलपमेंट, फिजिक, है ना. शारीरिक डेव्हलपमेंट कोणती होते आपल्या 5 वर्षामध्ये? कोणते होणार? सगळ्यात महत्त्वाचं हाईट वाढणार, वेट वाढणार. हे 2 पॉइंट मी टाकले. अजूनही तुम्हाला टाकता येईल. अजून काय टाकता येईल त्याच्यामध्ये? तुम्हाला मस्क्युलर डेव्हलपमेंट झालेलं दिसत असेल, स्ट्रेंथ गेन होताना तुम्हाला दिसत असेल, है ना. तर हे झालं फिजिकल. हे तुम्ही ऍड करू शकता. नाही केलं तर काही बिघडत नाही, पण कमीत कमी 2 पॉइंट्स तर आपण टाकूनच देऊ. हाईट वाढली, वेट वाढलं, एक हाईट आणि वेटचा मुद्दा फिजिकल डेव्हलपमेंट मध्ये टाकून दिला आपण. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं होता सेल्फ लर्निंग प्रोसेस. सेल्फ लर्निंग, स्वतःच काय मी शिकलो, स्वतःच. आता या 5 वर्ष दरम्यान मी काय काय शिकू शकलो? बऱ्याच गोष्टी शिकलो. त्यापैकी 2 मांडले मी. फॉर एक्झाम्पल, रिस्पेक्ट एल्डर्स, मोठ्यांचा मान राखणे, हे सेल्फ लर्निंग प्रोसेस आहे. किंवा शेअर हाऊसहोल्ड वर्क, घरगुती काम आहे त्याच्यामध्ये मदत करणे, ही सेल्फ लर्निंग प्रोसेस आहे. अशाच बऱ्याच सेल्फ लर्निंग प्रोसेस आहेत. जसं काही स्किल डेव्हलप करणे, है ना, किंवा एखाद्या गेम मध्ये इंटरेस्ट डेव्हलप करणे, हे सेल्फ लर्निंग आहे, है ना. ओके, मी 2 मुद्दे मांडले तिथे. नंतर तिसरा पॉइंट कम्युनिकेशन स्किल्स. कम्युनिकेशन स्किल्स मध्ये पुन्हा कम्युनिकेशन कसं आहे की मी आता या 5 वर्षामध्ये ईमेल रायटिंग करायला शिकलो, कॅन राईट ईमेल. या 5 वर्षामध्ये स्पीच द्यायला शिकलो, कॅन गिव्ह स्पीच. अजून काय कम्युनिकेशन स्किल्स आहेत ते आपल्याला मांडता येतील इथे. करेक्ट. असले पॉइंट आपण मांडले समोर. चलो, नेक्स्ट मुद्दा सोशल अवेअरनेस. सोशल अवेअरनेस मध्ये काय डेव्हलपमेंट झाली माझी? जसं पार्टिसिपेट इन सोशल गॅदरिंग. या 5 वर्षामध्ये सोशल गॅदरिंग जे आहेत, गणपती उत्सव असेल किंवा अजून कुठले उत्सव असेल समाजाचे, त्याच्यामध्ये मी भाग घ्यायला लागलेलो आहे. किंवा प्लांट ट्रीज इन द पार्क. पार्कमध्ये किंवा रोड साईडला ट्री प्लांटेशन मध्ये मी रोल माझा होता. सो दॅट इज द सोशल अवेअरनेस. दिस इज द अवेअरनेस टुवर्ड द सोसायटी. हे मी स्वतःहून करतोय, हो की नाही. हा. आणि लास्ट मुद्दा फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी. फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये काय काय मोडतं? तसं हेल्प फादर इन हिज वर्क, वडिलांना त्यांच्या कामामध्ये मदत करणे. किंवा डू वीकली मार्केट, जी वीकली आठवड्यात बाजार आहे तो बाजार करायला जाणे. किंवा दुकानातून सामान आणणे, ग्रॉसरी, है ना, टू रन द ग्रॉसरी रेंट्स आपल्याला म्हणता येईल, है ना. किंवा हेल्प मदर इन हर हाऊस होल्ड चॉर्स, घरगुती कामं जे आहेत आईचे, त्याच्यामध्ये तिला मदत करायला शिकलो आहे मी किंवा शिकली आहे मी. सो असे मुद्दे आपल्याला डेव्हलप करायला. मी 2-2 मुद्दे डेव्हलप केले आहेत. तुम्ही अजूनही मुद्दे जास्त डेव्हलप करू शकता. जसं इथे वेट आहे, याला पुन्हा तुम्ही दांडी मारू शकता. माझं वेट 5 किलोनी वाढलंय म्हणून गेन 5 kg. हाईट तुम्ही सांगू शकता माझी 4 इंचांनी वाढली आहे म्हणून, है ना. रिस्पेक्ट एल्डर्स, हे दांडे आपल्याला वाढवत येतात. रिस्पेक्ट एल्डर्स पर्टिक्युलरली जेव्हा पाहुणे माझ्या घरी येतात, है ना, गेस्ट, when the guests come, I have learned, मोठे लिहायचे नाही, पर्टिक्युलरली फॉर गेस्ट्स अँड नेबर्स, है ना. किंवा शेअर हाऊसहोल्ड वर्क. कोणता हाऊसहोल्ड वर्क आहे बाबा? मग सांगू शकता तुम्ही स्वीपिंग द यार्ड, है ना, किंवा क्लिनिंग द युटेन्सिल्स, वॉशिंग माय ओन क्लोथ्स. त्याला तुम्ही डेव्हलप करू शकता. सो दिस इज व्हॉट अ माइंड मॅपिंग मीन्स. 3 मार्क दिलेले आहेत.
5 ते 6 मिनिटांमध्ये आपल्याला हे खतम करायचं आहे. जास्त डेव्हलप करायचं नाही. केव्हाही आन्सर्स लिहित असताना लक्षात ठेवायचं मार्क्स किती आहेत, त्या मार्क्स नुसार बरोबर डेव्हलप करायचं त्याला. ठीक आहे. आणि स्कीम ऑफ मार्किंग कशी आहे ती पण डोक्यात ठेवायची. याची स्कीम कशी आहे, 2 मार्क कंटेंटला आहे, तुम्ही जे काही प्रेझेंट करताय त्याला, म्हणजेच हे जे मी लिहिलंय आत, ठीक आहे, याला 2 मार्क. आणि हे सिस्टमॅटिकली प्रेझेंट केलं. हे जे प्रेझेंटेशन आहे ना, हे प्रेझेंटेशन कशी आडवे तिडवे कसंही असं नाही लिहिलं, पद्धतशीर लिहिलं. ह्या प्रेझेंटेशनला 1 मार्क आहे. सो असा टोटल आपल्याला माइंड मॅपचा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे ना. म्हणजे माइंड मॅप म्हणजे काय पासून ते प्रश्न माइंड मॅपवरती कसा बनवू शकतो आणि त्याचा आन्सर आपल्याला कसं लिहायचं आहे, याचं टोटल एक स्केच तुमच्या समोर मी मांडायचा प्रयत्न केला आहे. जर काही प्रॉब्लेम असेल याच्यामध्ये तर जरूर मला कळवायचा. ठीक आहे. सो इट्स ओके फॉर टुडे. आय होप यू हॅव गॉट माइंड मॅपिंग. इन केस ऑफ डाऊट, do not shy away to ask. Do ask me. ठीक है. Okay. Take care.